मराठीतली एक सुप्रसिद्ध अभिनेत्री ज्वेलरी शोरूमच्या ओपनिंगसाठी आमच्या सोलापूरमध्ये आली होती. तर तिला बघण्यासाठी आमचे काही कस्टमर्स गेले होते आणि तिथे बघितल्यानंतर अभिनेत्रीला बघितल्यानंतर आणि एकत्र तिथला वातावरण बघितल्यानंतर त्यांची सुद्धा तिथं खरेदी करण्याची इच्छा झाली होती. ही हकीकत त्यांनी मला येऊन सांगितली आणि आमचं जे डिस्कशन झालं, त्यांनी मला काही प्रश्न विचारले आणि त्यांना मी जे मार्गदर्शन केलं ते तुमच्यासाठी सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा बघा. तुम्ही एंड कन्झ्युमर, तुम्ही कस्टमर असाल तरी सुद्धा बघा आणि तुम्ही जर ज्वेलर असाल तर आवर्जून बघा. आउट ऑफ द क्युरिओसिटी आमच्या कस्टमर्सनी तिथे मॅनेजर्सना प्रश्न विचारले आणि त्यातला एक महत्वाचा प्रश्न होता. त्यांना विचारलं की तुम्ही इथे शोरूम सुरू केले, पण आता तुम्हाला इतकं हे मोठं मार्केट वाटतंय का, इतकं मोठं शोरूम टाकण्या इतपत? आणखी दुसरी गोष्ट की इथं एक्झिस्टिंग काही पेढ्या आहेत तरी सुद्धा तुम्ही या मार्केटमध्ये आलायत, तर याच्यामध्ये काय लॉजिक होतं? तर त्यांना सांगितलं की आम्ही इथे मार्केट स्टडी केला, रिगरस मार्केट स्टडी केला आणि मगच आम्ही एंट्री करतोय. तर या गोष्टीवरती मला सगळ्यांना एक उत्तर द्यायचंय. आम्ही सगळे मराठी ज्वेलर ना या मराठी मातीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आमच्या आईचे, आमच्या बहिणीची काय चॉईस असू शकते दागिन्यांच्या बाबतीत किंवा इतर कोणत्याही बाबतीत, ती आम्हाला मार्केट स्टडी करण्याची गरज नाही. आम्ही लहानपणापासून बघत आलोय, आम्ही त्याच वातावरणात वाढत आलोय. त्यामुळे आमच्या आईला, आमच्या बहिणीला काय आवडतं, काय लागतं हे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट ते रिपीटेडली सांगत होते की हे आमचं 50वं शोरूम आहे. आमच्या प्रत्येक शोरूम मध्ये सेम दागिना सारख्याच व्हरायटीमध्ये, सारख्याच वेटमध्ये प्रत्येक ठिकाणी एकाच वेळेला अवेलेबल असू शकतो. एखादा दागिना बनवताना एखाद्या कारागिराला किती कष्ट घ्यावे लागतात याची कल्पना कदाचित तुम्हाला नसेल. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो, आपण आवडीनं रोज खाणारी जी भाकरी असते ना, तर त्या एका भाकरीसारखी दुसरी भाकरी आपण घरात रोज बनवलं तरी सुद्धा बनवता नाही येत. त्यामुळं एकच डिझाईन, सेम डिझाईन प्रत्येक शोरूम मध्ये अवेलेबल करणं हे फार मुश्किल गोष्ट आहे. मार्केट स्टडी केल्यानंतर सुद्धा त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही कस्टमायझेशन कुठलंही करून देत नाही तुम्हाला. आमच्याकडे जी ज्वेलरी असते, आमच्याकडे ज्या वेट रेंजमध्ये ज्वेलरी रेडी असते तीच तुम्हाला परचेस करावी लागते. आम्ही कोणत्याही पद्धतीचं कस्टमायझेशन करत नाही. आम्ही तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुमची चॉईस काय आहे, तुमची आवड काय आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला वस्तू बनवून देऊ शकत नाही. पण त्याच्या उलट तुम्ही कोणत्याही ज्वेलरकडे जावा, तुम्ही कुठल्याही ऑर्गनाइज्ड सिस्टमॅटिक काम करणाऱ्या तुमच्या सिटीमधल्या जुन्या पिढीकडे जावा. ते तुम्हाला तुमच्या पाहिजे त्या पद्धतीनं डिझाईन तुम्हाला हव्या त्या वजनामध्ये, पॉसिबली हव्या त्या वजनामध्ये बनवून देण्याचा 100% प्रयत्न करतील, याची खात्री मी देतो तुम्हाला. आणि समजा अशा एखाद्या कॉर्पोरेट शोरूम मध्ये तुम्ही सुद्धा खरेदी कराल आणि समजा तुमचा एक्सपिरियन्स अनफॉर्च्युनेटली तिथे चांगला नाही झाला, तर तुम्ही तक्रार करण्यासाठी कुणाकडे जाऊ शकताय? पुन्हा त्या स्टाफकडे तुम्हाला जावं लागेल ज्या सेलिब्रिटीजला आकर्षित होऊन तुम्ही त्या शोरूम मध्ये गेलाय. त्या तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार नाहीयेत. पण याच्या अगदी उलट जेव्हा दुसऱ्या शोरूम्स मध्ये जातात तेव्हा आम्ही स्वतः ओनर्स इथे अवेलेबल असतो. तुमची शंका, तुमची अडचण आम्ही समजून घेऊ शकतो. तुमच्या खरेदीमध्ये आलेल्या अडचणीबद्दल आम्ही 100% मार्ग काढून देऊ शकतो, कारण आम्ही स्वतः सेलिब्रिटीज आहोत आणि आम्ही स्वतः आमच्या ब्रँडचे अँबॅसेडर सुद्धा आहोत. शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे सेलिब्रिटीज ओपनिंगसाठी येत असतात ते भरपूर मानधन घेत असतात. तुम्हाला काय वाटतं, त्या मानधनाचे पैसे ते त्यांच्या प्रॉफिट शेअर मधनं देत असतील? हे पैसे तुम्ही दिलेल्या एक्स्ट्राच्या मेकिंग चार्जेस मधनच जात असतात. त्यामुळं थोडेसे शहाणे व्हा, हुशार व्हा. माझी एक रिस्पॉन्सिबल ज्वेलर म्हणून तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या शहरामध्ये जे रेप्युटेड, जुने, ऑर्गनाइज काम करणारे, सिस्टमॅटिक काम करणारे आणि चांगलं काम करणारे ज्वेलर्स आहेत, तर कॉर्पोरेट ज्वेलर्सकडे तुम्ही जाण्याच्या अगोदर त्यांच्याकडे जावा, त्यांचं काम बघा, ते तुम्हाला काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत ते बघा आणि मग तुमचा निर्णय द्या. माझं नाव माधव मैंदर्गीकर. गेल्या 15 वर्षापासून ज्वेलरी व्यवसायामध्ये काम करतोय. मी डायमंड ग्रेडर आणि जेमॉलॉजिस्ट सुद्धा आहे. हा व्हिडिओ मी माझ्या शोरूमचे कुठलीही ऍडव्हर्टाईज करण्यासाठी नाही केलेला आहे, पण हा व्हिडिओ मी माझ्या इतर ज्वेलर बांधवांसाठी केलाय आणि माझ्यासाठी सुद्धा केलाय, जेणेकरून आम्ही काय काम करतोय, आमचे इतर ज्वेलर बांधव जे नॉन कॉर्पोरेट आहेत, जे सिस्टमॅटिक काम करतात आणि ज्यांचं रेप्युटेशन तुम्हाला माहिती आहे ते काय काम करतायत त्यांच्यासाठी आहे. तर ग्राहकांनो, निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या. आणि ज्वेलर बांधवांनो, इथे कुठेही माझ्या ब्रँडचा उल्लेख मी करत नाहीये. त्यामुळे फील फ्री टू एन्जॉय दिस व्हिडिओ अँड शेअर दिस व्हिडिओ विथ युअर कस्टमर्स अँड एव्हरीबडी. थँक्यू.